Student, अतिशय important topic, that is nature and scope of disaster. Taking into the consideration the scope of disaster, some important facts must be thought over as follows. फर्स्ट आहे प्री डिझास्टर फ्रेज, म्हणजे डिझास्टर येण्याच्या आधीची फ्रेज. वॉर्निंग फ्रेज म्हणजेच आपल्याला एखाद्या गोष्टीची वॉर्निंग मिळाल्यानंतर. इमर्जन्सी फेज म्हणजे आता एखादं झालं आहे, इमर्जन्सी आहे, तेव्हा काय करायचं. रिहॅबिलिटेशन फेज म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतर परत आता ती सगळं कन्स्ट्रक्ट करायचं, त्यासाठी काय करायचं. रिकव्हरी फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. Taking into the consideration the nature and scope of disaster, only 3 aspects of disaster are important for the common citizen. फर्स्ट आहे फेज ऑफ इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये काय करू शकतो. इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ दिस फेज इज दॅट मॅक्झिमम लाईफ कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. मॅक्झिमम लाईफला आपण या फेजमध्ये वाचवू शकतो. कसं? फक्त क्विक ॲक्शन घेतल्यानंतर. वेरियस ॲक्शन लाईक सर्च, रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन धिस फेज. या फेजमध्ये आपण काय काय करू शकतो तर मेडिकल असिस्टंट त्यांना देऊ शकतो, फर्स्ट एड देऊ शकतो, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजे समजा कम्युनिकेशन सर्व्हिसेसचा काही प्रॉब्लेम झालेला असेल किंवा त्या बंद झालेल्या असतील तर त्या तुरंत चालू करणं. त्यानंतर रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम द इफेक्टेड एरिया. समजा एखादी बिल्डिंग जर कोसळली असेल तर तिकडच्या माणसांना लगेच फटाफट तिकडनं रिमूव्ह करणं वगैरे ह्या गोष्टी आपण या फेजमध्ये करू शकतो. ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन धिस फेज ओनली. नेक्स्ट आहे ट्रान्सिशनल फेज. रिहॅबिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज. या फेजमध्ये रिहॅबिटेशनचं वर्क चालू होतं. आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर इट इन्क्लूड्स क्लिअरिंग ऑफ अ डिबरीज. जे काही झालेलं आहे त्याला क्लिअर करणं, म्हणजे एखादी बिल्डिंग कोसळली आहे तर ते त्याच्या इकडे सगळं क्लिअर करून तिकडची माणसं बाहेर काढणं. रिस्टोरिंग द वॉटर सप्लाय, वॉटर सप्लाय परत सुरू करणं. रिपेरिंग द रोड्स परत रिपेअर करणं एक्सेट्रा. सो दॅट इट विल हेल्प टू ब्रिंग द नॉर्मल्सी ऑफ अ पब्लिक लाईफ. रिहॅबिटेशन ऑफ द विक्टम्स इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ धिस फेज. त्या माणसांना परत उभं करणं ही या फेजची इम्पॉर्टंट आहे. Generally, different institutes offer a monetary and other types of help to such people. It helps to soothe the mental stress at the earliest if these victims are offered with the permanent means of earning livelihood, and this is the true rehabilitation. या माणसांना जर परमनंट मीन्स ऑफ अर्निंग मिळालं तर अशी माणसं या ज्या फेजमधनं बाहेर निघू शकतात. थर्ड आहे ते आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. दिस फेज बिगिन्स इन द ट्रान्सलेशनल फेज. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक रोड अँड वॉटर सप्लाय are restored. Farming practices are restarted. माणसं आपल्या बिल्डिंग्स, रोड्स वगैरे जे पडलेले आहेत ते रिकन्स्ट्रक्ट करतात. जर फार्मिंग प्रॅक्टिसेस ते परत स्टार्ट करतात. हाऊएवर इट टेक्स लॉंग टाईम फॉर रिकन्स्ट्रक्शन. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर्स. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज disaster brings a numbness to the mind. आपलं डोकं एकदम शांत होतं. हे ऐकल्यानंतर एकदम आपण शांत बसतो.
most of these disaster and related unprecedented situation have been occurred in the Asian constituents and regions of a Pacific Ocean. Huge loss of the life and the planet Earth has been occurred due to such disaster. Generally, such condition of natural imbalance have been arise due to the greed of the economical progress of human being. In reality, old problems of several years have been free. First, example, increasing population, its increasing needs, emerging problems out of it are now at the extreme end. Such disasters have been increased after द वर्ल्ड वॉर सेकंड. आणि हे जे डिझास्टर आहेत ते आपण बघितले की वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जास्त इन्क्रीज झालेले आहेत. कंडिशन ऑफ इनस्टेबिलिटी अराइज इन द कंट्री ड्यू टू द वेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक्स इनइक्विलिटी, रेशियल and religious differences, etc. Ingredients like terrorism, abduction, social differences have been a routine now. आता आपल्याला माहितीच आहे टेररिझम, सोशल डिफरन्सेस वगैरे हे तर रूटीनच झालेले आहेत. प्रोडक्शन अँड यूज ऑफ अ हार्मफुल केमिकल इज अंडर द बॅन इन developed countries. However, the production of either same or those chemicals which can wipe out the human race is common in developing in poor countries. Production and use of harmful chemicals हे काही कंट्रीजमध्ये बॅन केलेलं आहे. पण तेच प्रोडक्शन वगैरे काही ज्या डेव्हलपिंग किंवा पुअर कंट्रीज आहेत तिथे मात्र कॉमनली चालूच असतं. सो वी हॅव सीन द 3 phases दॅट वॉज फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्सलेशन फेज अँड रिकन्स्ट्रक्शन फेज.